चालू असल्यास सामना समर्थ वॉरियर्स विरुद्ध त्यांच्या बरोबर फाईट करेन तो तुम्ही पाहू शकता संघ असेल तो रायझिंग स्टार. या दोन बलाढ्य संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कॉल होतोय. आमचे जयराजजी पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही लगेच नाणेफेकी करतोय. पुष्कर शिवा संघाचे कर्णधार आलेले आहेत, तर दत्तप्रसाद संघाचे कर्णधार ते देखील आलेले आहेत. दत्तप्रसाद तर दोन्ही संघाचे 12th मॅन पाठवा आमच्या जवळ. दोन्ही संघाचे 12th मॅनला पाठवा. आलेले स्ट्रायकिंगला कोण आहे? प्रितेश आणि उदय अशी जोडी तुम्ही पाहू शकतात. गोलंदाजीच्या मार्कवर हर्ष चांगली गोलंदाजी केली. तोच हर्ष आता या स्पर्धेमध्ये पहिला मॅडम षटक टाकण्याचा मान त्याला मिळालाय. पुन्हा एकदा आम्ही जॉईंट झालोय अभिनव प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये पर्व तिसरा आणि यातच काही सर्व तुम्ही पाहतात. आमचे ऑफिशियल पंच सुद्धा सज्ज झालेले आहेत. आमचे कॅमेरामॅन, आमचे ऑपरेटर्स, लाईव्ह इव्हेंट्स, डीजे ऑपरेटर, सर्वच्या सर्व आमचे स्कोरर आता सज्ज झाले आहेत. दोन मुख्य लढती आहेत. या मुख्य लढतीमधून जो संघ विजय होईल तो थेट सुपर 6 मध्ये जाईल. बरोबर, तर सुपर 6 मध्ये जाणार आहेत. सुपर 6 साठी चालू असलेला सामना. हर्ष पहिला चेंडू फ्लिक ऑफ द रिस्टचा देखना फटका खेचलाय. फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक धावतोय. कॅचची संधी होती बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाला, पण चेंडू त्याच्या हातातून निसटतोय आणि तत्पूर्वी मिळतील त्या 3 धावा. 3 संघाचा आणि स्वतःचा अकाउंट ओपन केलंय. हर्ष यांच्या पहिल्या चेंडूवर 3 धावा कुठून काढल्यात. स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहू शकता प्रितेश, ज्याने मागच्या सामन्यामध्ये तब्बल 8 चौकार त्याच्या बॅटमधून आम्हाला पाहायला मिळाले आणि तोच फलंदाज आता स्ट्रायकिंग एंडला तुम्हाला पाहायला मिळतोय. डावखुरा हाताचा हा फलंदाज फिल्डिंग मध्ये थोडासा परिवर्तन करत असताना 15 मिनिटात तुम्हाला 3 षटकं टाकायचे आहेत. या गोष्टीचा देखील भान ठेवा. टाइम आम्ही लावलाय, स्टॉप वॉच चालू केलेला आहे. अक्कूट टप्प्याचा चेंडू शॉर्ट्स कव्हरला क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. डॉट बॉल येतोय. पॉवर बॅक गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाज हर्षच्या माध्यमातून या स्पर्धेमधील पहिला मेडल षटक टाकण्याचा मान देखील त्याला मिळालाय. पण त्यानंतर बाब्याने त्याच्यावर केलेलं आक्रमण विसरता कामा नाहीये. 20 धावा कुठून काढल्या तब्बल त्याच्या षटकामध्ये, पण यावेळी पुन्हा नव्याने गोलंदाजी करतोय. सुपर 6 साठी ही लढत असेल. शॉर्ट पिच चेंडू, पटकी हुई गेंद उडवलाय. बघतोय कॅचची संधी आणि मिळाली ती मोठी विकेट प्रितेशच्या माध्यमातून. धक्का क्रमांक पहिला टीम समर्थ वॉरियर्सला. मध्ये रोहन चांगली कामगिरी हर्ष यांची. पहिल्या चेंडूवर 3 धावा आल्या. त्यानंतरचा दुसरा चेंडू डॉट आणि तिसऱ्या चेंडूवर गडी बाद करण्यात यश मिळवलं. ब्रेक थ्रू मिळवून दिले आपल्या संघाला. ज्या गोलंदाजीची अपेक्षा करत होता संघ, या सामन्यात त्याच उमेदाने उतरलाय गोलंदाज हर्ष. चांगली कामगिरी. न्यू बॅटर मैदानामध्ये जात असताना रोहन 1 डाऊनचा फलंदाज इन ॲट 3 मध्ये तुम्ही पाहता या फलंदाजाला. सोनारपाड्याचा ऐतिहासिक मैदान आणि मैदानावर चालू असली अभिनव प्रीमियर लीग सीझन 3 मधली ही लढत, सुपर 6 ची लढत आहे. टेक ऑफ केला, चेंडूने उसळी प्राप्त केली. चांगली दिशा. पंचांनी 1 बाउन्सचा कॉल देखील दिलाय. 1 बाउन्सचा कॉल देण्यात आलाय. येतोय तो डॉट बॉल. आतापर्यंत तरी खूप प्रभावित करणारी गोलंदाजी राहिली हर्ष यांची. जेव्हा मेडल षटक टाकलं आणि संपूर्ण श्रेय आपल्या वडिलांना दिलंय गोलंदाज हर्षने, ते देखील त्यांचे मॅच आवर्जून पाहतात आहे. त्याच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. एक शॉर्ट पिच चेंडू, खराब चेंडू आहे. पंचांनी लगेच इशारा केलाय की इट्स अ नो बॉल आणि येणारा पुढील चेंडू असेल तो फ्री हिट. 4 चेंडू 4 धावा. फ्री हिटचा बॉल आहे. रोहन यांना संधी आहे आणि असंच काहीतरी सांगत असताना उदय की फ्री हिटचा चेंडू आहे, तू आउट होणार नाहीये, पण षटकार किंवा चौकार मारण्याचा प्रयत्न नक्कीच कर. असंच काहीतरी सांगत असताना डॉट बॉल नाही आला पाहिजे, या चेंडूवर धावा आल्या पाहिजेत, असंच काहीतरी सांगत असताना उदय. पण गोलंदाजीच्या मार्कवर हर्ष
एक चांगला गोलंदाज आहे, कमबॅक केलाय, चेंडू तो उडवलाय हवेत. झेल होऊ शकत नाहीये, प्रयत्न केलाय झेलपर्यंत पोहोचायचा, तोपर्यंत 2 धावा. तिसरी धाव घेण्याचा मानस आहे, नकार दिलाय. 2 ने धावसंख्या वाढत असताना 6 या आकड्यावर या षटकातील अंतिम चेंडू शिल्लक असेल. अंतिम चेंडू या षटकातील धावा फलकावर 6. शेवटचा बॉल, 4 षटकांची लढत आहे. सुपर 6 साठी ही फाईट आहे 2 संघांच्या दरम्यान. आपण पाहत आहोत, कट करायचा प्रयत्न होता, उसळी घेणारा अजून एक चांगला चेंडू. षटकाची होते समाप्ती. एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावर धावा 1 गडीच्या मोबदल्यात 6. मोठे नागरिक नरेंद्र मोदी यांनी श्रीरामाला परत आपल्या जन्मभूमीमध्ये घेऊन आले आणि एक जो उत्साह पाहिला, एक दिवाळी पाहिली आपण. दिनांक 22/1/2023 रोजी श्रीराम पुन्हा आपल्या कर्मभूमी, आपल्या जन्मभूमीमध्ये प्रस्थान झाले, असे आमचे सर्वांचे देवत. तुम्ही पाहू शकता. याच दरम्यान येतोय तो चेंज ऑफ पेस, स्विंग अँड मिस होतोय, डॉट बॉल. प्रेशर क्रिएट करतात ते, कारण माहिती आहे हा सामना तितकाच महत्वाचा आहे. सुपर 6 साठी ही लढत आहे. आणि तुम्ही जर ट्रॉफी पाहिलीस तर तुम्ही पाहू शकता आता प्रथम क्रमांकाची काय ट्रॉफीज आहे. आत्तापर्यंत प्रीमियर लीग मधली सर्वात मोठी ट्रॉफी असेल. आमचे कॅमेरामॅन थोड्याच वेळात तुमच्याकडे ती ट्रॉफी दाखवतील. तत्पूर्वी येतोय तो बॉल, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, अजून एक डॉट बॉल. प्रचंड उत्साह आहे खेळाडूंमध्ये. बघा कशा प्रकारे एकमेकांना कॉर्पोरेट करतात, एकमेकांचं सहकार्य वाढवतात, मनोबल वाढवतात. कारण त्यांना माहिती आहे करो या मरो स्थितीतला हा सामना आहे, डू अँड डाय. जसं आपण प्रो कबड्डीमध्ये बघतो की 2 रेड झाल्यानंतर तिसऱ्या रेडला डू अँड डाय म्हटलं जातं, म्हणजे त्या रेडमध्ये तुम्हाला कंपल्सरी पॉइंट काढावाच लागतो. तशीच आताची ही लढत आहे, डू अँड डाय, करो या बरो. शॉर्ट पिच चेंडू यावेळी फलंदाजाने हेरलंय आणि चेंडू पाठवून दिलाय थेट डीप मिड विकेटच्या दिशेने. षटकारासाठी 6 धावा. पूर्णपणे नियंत्रण गमावलंय. पंचांचा इशारा येतोय तो वाईट बॉल. वाईडने स्कोर कार्ड पुढे जात असताना 13 या धावसंख्येवर, सॉरी माफ करा, 13 या धावसंख्येवर जात असताना 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा खर्च केल्या 7. षटकाराने थोडस प्रेशर क्रिएट केलंय गोलंदाजावर. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रॉंग अपील आहे. पंचांचा इशारा येतोय नॉट आउट. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. दिवसभरात खूप चांगली पंचांची भूमिका निभावली आमच्या दोन्ही पंचांनी. तुम्ही पाहू शकतात मुख्य पंचांच्या भूमिकेत नितीनजी पाटील मॅन फ्रॉम हेडूटने, आणि त्यानंतर स्क्वेअर लेगच्या पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकता मॅन फ्रॉम आडिवली संदीपजी भाने सर. आज पूर्णपणे चांगली पंचांची भूमिका आहे आजच्या पूर्ण दिवसभरात. अजून एक चांगला वेगवान चेंडू, पुन्हा एकदा तीच अपील, पण पंच आपल्या निर्णयावर ठाम, नॉट आउट. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. एक षटकार भले त्याच्या गोलंदाजीमध्ये आला, पण अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली, पूर्णपणे शांत ठेवलं. फलंदाज उदय यांना चांगली कामगिरी. गोलंदाज सोनू यांची. प्रत्येक खेळाडू पूर्णपणे उत्साहाने उतरलेत. वैभव यष्ट्यांच्या मागे तुम्ही पाहू शकता तर प्रत्येक चेंडूवर
स्पिरिट, त्यांचा उत्साह वाढवत असताना शॉर्ट पिच चेंडू, अजून एक खराब चेंडू आणि त्याचा फायदा उचलला आणि चेंडूला थेट पाठवून दिले सीमारेषेच्या पार. 6 धावेसाठी षटकाराने धावसंख्या सुद्धा वाढते. धावा झाल्या त्या 19. एकंदरीत 2 षटकाचा खेळ संपन्न होतोय. धावा झालेल्या आहेत त्या 19. आणि तुम्ही पाहिलं की बकासूर या बैलाने तर पूर्ण महाराष्ट्राला वेड लावलंय. जिथे जाईल तिथे बकासूर या नावाचा सध्या चर्चेत आहे. त्याचप्रमाणे आपल्या डोंबिवली विभागातील देखील सोन्या 50-50 जयेश पाटील यांचा बैल हा सुद्धा सुप्रसिद्ध बैल. त्यानंतर तुम्ही पाहिलं राहुल पाटील यांचा मथुर 1001. हे असे आपले जे बैलगाडा आहेत, बैलगाड्याचे मालक आहेत, त्यांचे बैल सुद्धा या महाराष्ट्रामध्ये नंबर 10 मध्ये यांचा नंबर लागतो. आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये जी प्रसिद्धी आता तुम्ही पाहिलेत, पूर्णपणे वाकण्याजोगी अशी प्रसिद्धी आहे. शॉर्ट पिच चेंडू भिरकाव देण्याचा प्रयत्न, गोलंदाज चांगला चेंडू हाताळला होता, पण याच दरम्यान मिळतील त्या 2 धावा. मागे देखील सोनू यांनी तीच चुकी केली. फुलर लेनचे जेवढे चेंडू टाकले, गुडले स्पॉटवर टाकले, फुलर लेनवर टाकले, तिथे धावा आल्या नाहीयेत. आणि त्यानंतर शॉर्ट पिचच्या ते 2 चेंडू टाकले, त्याच्यावर भरपूर समाचार केला फलंदाज उदय यांनी. गोलंदाजच्या मार्कवर गोलंदाज निखिल. खेळाडू कक्ष तुम्ही पाहू शकतात. खोदून काढलाय, हेलिकॉप्टर शॉट खेळलाय, चांगला फटका आवाक्याच्या बाहेर. धावा देऊन गेला 4 आणि धावसंख्या सुद्धा वाढून गेलाय 4 ने. 25 आकड्यावर डीजे. ऐकलात, पूर्णपणे राज्य केलंय मी तरी म्हणेन. मथुर बैल असेल, बकासूर असेल, त्याचप्रमाणे सोन्या बैल, असे काय बैल आहेत, बादल, रायफल. खरंच बैलगाडा क्षेत्रामध्ये नावाजलेला असा ह्या बैलगाडा आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलंय सध्या बैलगाडा क्षेत्रामध्ये. तर थोडीशी इजा झाली आहे फलंदाजाला. बघा काय असेल तर फर्स्ट एडचा बॉक्स घेऊन जावा. जर त्रास होत असेल तर मित्रा प्लीज खाली बस. थोडासा मित्रा त्रास होत असेल, अंगावर क्रिकेट काढू नका. त्रास होत असेल तर निश्चितच खाली बस, थोडा आराम कर. ओके आहेत. मोकळा राहू द्या, मोकळा राहू द्या, हवा मिळून द्या त्याला. त्याच्या जवळ कोणी थांबू नका, मोकळा राहू द्या. श्वास घे, खुला श्वास घे. त्रास होत असेल तर येऊन बाहेर बसा, हरकत नाहीये. प्ले सेफ, स्वतःची काळजी घ्या. रोहन व्यवस्थित आहे का रोहन? ओके, सामना सुरू करू. बघा स्वतःची काळजी घ्या. पाणी पाहिजे असेल तर पाणी पिऊन घ्या, दमछाक करू नका.
27 धावा धाव फलकावर. 15 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अजूनही 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धाव फलकावर 27. रोहन आणि उदय चांगली बॅटिंग करत असताना मैदानामध्ये 2 षटकार उदयच्या बॅटमधून आम्ही पाहिलेत. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे, डायरेक्ट हिट केलाय पण प्रयत्न असफल. मिळते ती 1 धाव. 1 ने धाव संख्या पुढे वाढत असताना 28 या आकड्यावर. काहीसा कानमंत्र देतोय वैभव. वैभव यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे, सातत्याने खुल्या गटातून क्रिकेट खेळलाय आणि तोच अनुभव आता शेअर करतोय आपल्या गोलंदाजाबरोबर. निखिल ज्याने आतापर्यंत धावा खर्च केला या षटकामध्ये 9, 4 चेंडूमध्ये 9 धावा खर्च केल्यात. पुढील चेंडूसाठी सज्ज रोहन. खराब चेंडू, मी तरी म्हणे पूर्णपणे खराब चेंडू. वाईट बॉल आणि त्याचप्रमाणे 1 बाउन्सचा कॉल सुद्धा देण्यात आलेला आहे पंचांच्या मार्फत. धाव फलकावर 29. 4 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्या आहेत. चांगला फटका खेळायचा प्रयत्न होता पण फटक्या आणि बॅटचं कनेक्शन नाहीये. चेंडू थेट शरीरावर आदळला, चेंडू तिकडेच थांबला. येतोय तो डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. शेवटचा बॉल आहे या षटकातील. वैभव असंच काहीतरी सांगत असेल, चेंडू वरून फिरव जेणेकरून जास्तीत जास्त चेंडू डॉट बॉल होतील. शेवटचा बॉल. मोठा फटका, यावेळी मिसटाइम स्ट्रोक आहे. बराच वेळ चेंडू हवेत आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतात. कॅच हाताला लागली होती पण शेवटच्या क्षणी चेंडू हातातून निसटला आणि धाव मिळाली ती फक्त 2 का 2 धावा मिळाल्यात. 30 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धाव फलकावर 10.25 च्या सरासरीने 31. वैभव थोडा फास्ट खेळा. 14 मिनिटं झालेले. 1 मिनिट झाला तर प्लेअर आतमध्ये घेण्यात येईल. 14 मिनिटं आलेले आहेत. 1 मिनिट झाला तर प्लेअर आतमध्ये येईल. हा जरा फास्ट खेळा. दीप गोलंदाजा मार्कवर दीपला तुम्ही पाहू शकता. आता शॉर्ट्स कव्हरला चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. बॅकअप नव्हता म्हणून क्षेत्ररक्षकाने थ्रो केला नाहीये. चांगली फिल्डिंग क्षेत्ररक्षकाची तुम्ही पाहिली तर शॉर्ट्स कव्हरच्या दिशेने. 1 ने स्कोर कार्ड पुढे जात असताना 32. स्ट्राईकला आता रोहन मोठे फटके मारण्याच्या शोधामध्ये आहे. चांगला चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता. उसळी कमी दिली, चेंडू खाली राहिला. मोठा फटका खेळायच्या प्रयत्नात येतोय तो डॉट बॉल. चांगली गोलंदाजी दीप. यष्ट्यांच्या मागे जो खेळाडू आहे ना भितरीमध्ये मास्टर माइंड आहे वैभव. प्रचंड अनुभव आहे आणि आपल्या अनुभवाचा जो फायदा आहे ना तो शेअर करतोय आपल्या टीम बरं. सांगतोय या टप्प्यावर गोलंदाजी करा. मागचा सामना देखील आपण पराभूत झालो असलो तरी हा सामना आपण जिंकू शकतो आणि त्यासाठी करत असले प्रयत्न. मी बघितलं की डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक बाहेर लावण्यात आला आता 30 सर्कलच्या बाहेर. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. अलोंदा कार्पेट पूर्णपणे चपराक लगावली आणि चेंडूला पाठवून दिलंय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. 4 धावांसाठी चौकार. साहाय्याने 36. अलोंदा कार्पेट फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. अजून एक त्याच पद्धतीचा फटका केसला पण यावेळी चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक कॅचची संधी होती आणि हर्षच्या हाताला चेंडू लागून चेंडू गेलाय सीमारेषा पार. 4 धावांसाठी येतोय बॅक टू बॅकचा दुसरा चौकार.
धाव फलकावर चौकाराच्या साह्याने. अजून एक चांगला फटका आहे पण यावेळी फटका मिस टाइम आहे. लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक झेलच्या खाली. पहिल्या अटेम्प्ट मध्ये झेल ड्रॉप झाला पण दुसऱ्या क्षणी यशस्वी. बॅट्समनचा खेळ होतोय फेल. गो टू डग आउट. पुष्कर शिवांश या संघाने नाणेफेकी जिंकली आहे आणि प्रथम फलंदाजी करण्याचा एक धाडसी निर्णय घेतलाय. कारण संध्याकाळचं सत्र आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये नेहमीच हे चित्र पाहायला मिळतं. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय पुष्कर शिवांश या संघाने आणि प्रथम फलंदाजी करायची त्यांना. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा हा बॉल असेल. बराच बाहेर टाकलेला वाईड बॉल असेल. पंचांचा इशारा येतोय. बराच बाहेर टाकलेला होता हा चेंडू. 41 शेवटचा बॉल. दीप यांची चांगली कामगिरी. 2 चेंडूवर 2 चौकार आले. त्यानंतर नोवर सारख्या फलंदाजाला बाद करण्यात यश मिळवलंय. अंतिम बॉल लेग कट केला. चेंज ऑफ पेस येतोय तो डॉट बॉल. डॉट बॉलने 4 षटक संपन्न झालेली आहेत. एकंदरीत धावसंख्या तुम्ही पाहू शकता धाव फलकावर 41 आणि जिंकण्यासाठी धावा करायच्या आहेत त्या प्रति षटक 10.50 च्या सरासरीने 42. चेसिंग अँड रेसिंग कंपल्सरी. तोपर्यंत ऐकतोय आम्ही एक चांगलं संगीत.
फलंदाज कोण आहेत आमच्यापर्यंत त्यांची नावं पोचवा, नाही तर 24 चेंडू 42 धाव्यांची गरज. तुम्ही पाहताय सुपर 6 साठी असलेली ही लढत. ऑलरेडी श्री 11 संघ हा क्वालिफाय झालाय. त्यानंतर क्वालिफाय झालेला संघ तुम्ही पाहू शकता तो सामन्याला सुरुवात. 24 चेंडू 42 गरज. राईट आर्म राऊंड विकेट. गोलंदाज सज्ज. गोलंदाजीसाठी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि पहिला चेंडू ऑन द राईसचा सुपर फटका आणि आगाज केलाय. तुम्ही केला होता तो प्रार आणि आम्ही केलाय तो आता आगाज दाखवत असताना येतोय सुपर षटकार हर्षच्या बॅट मधून. बॅटर हर्ष यांनी गोलंदाजी तेवढीच चांगली, तेवढीच फलंदाजी देखील चांगली आहे हर्ष यांची. खोदून काढलाय चेंडू. ट्रॅव्हल होतोय फर्स्ट स्लिप मध्ये. तोपर्यंत मिळेल ती एक धाव. आता प्रथमेश स्ट्राईकला पाहायला मिळतील ते प्रथमेश. उदय यांच्या गोलंदाजीचं स्वागत केलं षटकाराने. त्यानंतर उदय यांनी देखील चांगला चेंडू हाताळला. ब्लॉकल पद्धतीने टाकलेला हा चेंडू. एकच धाव मिळाली. एकने स्कोर कार्ड पुढे जात असताना 7 या आकड्यावर. 42 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. फुलटॉस दिशा द्यायची होती पण देता आली नाहीये आणि चेंडू थेट बॉडीला लागलाय आणि मिळेल ती लेगबायच्या माध्यमातून एक धाव. धावा कशा येऊ, लेगबाय जाऊ बाई जाऊ, बॅटने येऊन दे, धावा येणं गरजेचं असतं. कारण धावाच असतात ते तुम्हाला विजयाच्या लक्ष्यापर्यंत पोहोचवतात. डॉट बॉल असतात ते तुम्हाला पराभवापर्यंत पोहोचवतात. तर यातून तुम्हाला चॉईस करणं असतं की धावा करायच्या आहेत का डॉट बॉल खेळायचे आहेत. तर स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा विस्फोटक फलंदाज हर्ष. फुलटॉस यावेळी दिशा दिली. कनेक्शन तर चांगलं नाहीये पण धावा मिळतील त्या पूर्णपणे 4. एक चांगला फटका हर्ष यांच्या बॅट मधून. रंगात आलेले आहेत. चौकार आलाय. खोदून काढलाय. यावेळी तुम्ही बघताय की इनफिल्डच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने येतोय. बॅक टू बॅकचा हा दुसरा चौकार. मुंबईचा मनी ड्राईव्ह आणि विराट कोहलीचा कव्हर ड्राईव्ह आणि त्यानंतर आलेला हा एक देखणा फटका इनफिल्डच्या डोक्यावरचा कव्हर ड्राईव्ह सुपर 4. सोळा धावा. शॉर्ट पिच चेंडू उडवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक धावतोय. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक देखील तेवढाच प्रयत्न करतोय पण यावेळी शर्यत जिंकली ती बॉलने आणि चेंडू गेलाय लागोपाठचा तिसरा चौकार हर्षच्या बॅट मधून. धावा झाल्यात त्या 20. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 चेंडूमध्ये वैयक्तिक 19 धाव्यांवर खेळतोय फलंदाज हर्ष. त्याचे इरादे पूर्णपणे स्पष्ट केलेत त्याने की आज सामना लवकर फिनिश करायचा आहे. पहिल्या चेंडूवर त्याने आगाज केला षटकाराने आणि तेव्हाच दाखवलं की आम्ही देखील इथे जिंकायसाठी आलोय. सुपर 6 मध्ये दाखल होण्यासाठी अजूनही 22 धाव्यांपासून दूर आहे संघ समर्थ
वॉरियर्स चांगली कामगिरी. पण आता बॅटिंग करतोय तो रायझिंग स्टार समर्थ. समर्थ वॉरियर्स बॅटिंग करतात. रायझिंग स्टारची गोलंदाजी फुल फटका फसला. यावेळी फलंदाज होतोय तो बाद. ब्रेक थ्रू मिळून दिलाय गोलंदाज प्रितेशची. वैभव आलेले आहेत. लेजंड क्रिकेटर आहेत. बरेच वर्षाचा अनुभव आहे. आता तो दाखवावा लागेल. धावा करायचे आहेत अजूनही 22. येणारे 17 चेंडू 22 धाव्यांची गरज. सन्मान दिलाय चेंडूला. बघितलंय चांगला चेंडू. फ्लंबिंग झाले त्याचा फायदा निश्चितच उचलतील. कारण हर्ष यांची जी बॉडी लँग्वेज आहे ना, असं वाटतंय की या सामन्यामध्ये पूर्णपणे स्वतःला झोकून दिलंय त्यांनी. गोलंदाजी चांगली केली आहे. फलंदाजी तेवढीच चांगली केली आहे. क्षेत्ररक्षण तेवढंच चांगलं पाहायला मिळालंय. आणि आता रन इन द बिटवीन द विकेट तेवढीच चांगली पाहायला मिळते हर्ष यांची. अजून एक सन्मान दिलाय. एक धाव कंप्लीट. खुल्या गटातून खेळाचा जो अनुभव आहे वैभवला, तो अनुभव आता दाखवत असताना वैभव समोर तेवढाच आक्रमक शैलीचा फलंदाज हर्ष, ज्याच्या बॅटमधून आपण पाहिलं 5 चेंडूमध्ये 19 धाव्यांवर खेळतोय नाबाद. स्कोर कार्ड पाहू शकता तुम्ही 23 या आकड्यावर. मोठा फटका खेळाचा होता. तेच तरार चेंडू हाताळलाय आणि स्विंग अँड मिसचा येतोय हा डॉट बॉल. नेक्स्ट बॉल. यावेळी पुन्हा एकदा कट केलाय. सन्मान दिलाय पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाने फेकी तर केली आहे पण तत्पूर्वी मिळते ती एक धाव. एकने धावसंख्या पुढे वाढत असताना 24 या आकड्यावर. अजूनही 18 धाव्यांची गरज. शेवटचा बॉल. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न येतोय. अजून एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. कमबॅक केलाय गोलंदाज प्रितेश यांनी. या षटकात फक्त धावा खर्च केल्या त्या 4 आणि एक महत्वपूर्ण फलंदाजाला बाद करण्यात देखील यश मिळवलंय. आता येणारे 12 चेंडू आणि धावा करायचे असतील त्या 9च्या सरासरीने 18. गरज. गोलंदाजीच्या मार्कवरती पाहू शकता तो वैभव. बॅटिंग एंडला वैभव होते. मिस्टॅम स्ट्रोक आणि फलंदाज होतोय तो बाद. हर्ष. चांगला फटका खेळायचा होता पण यावेळी कट करण्याच्या नादात स्वतःची विकेट गमावली आणि धक्का क्रमांक लागलाय दुसरा टीम रायझिंग स्टारला. अजूनही कमबॅक करू शकतो गोलंदाजी करणारा संघ समर्थ वॉरियर्स. सामना अजूनही संपलेला नाहीये मित्रांनो. 12 चेंडू 18ची गरज आहे. त्यामध्ये पहिल्या चेंडूवर आलेली विकेट सर्व काही सांगून जाते. सामना अजूनही संपलेला नाहीये. चांगल्या फलंदाजाला बाद करण्यात यश मिळवलंय गोलंदाज प्रतीकने. नवीन बॅटर उमेश.
फुलटॉस चेंडू आहे समोरच्या दिशेने लगावलाय लॉंग चेस आहे आणि चेंडू गेलाय वन बाउन्स ओव्हर द रोप सीमारेषा पार येतोय उपयुक्त चौकार. अजून एक मोठा फटका स्लॉट मध्ये होता उडून तर दिलाय बघूया या फटक्यावर किती धावा मिळतील आणि धावा मिळाल्यात पूर्णपणे अर्धा डझन 6 धावा. येणारे 8 बॉल 8 चेंडू 8 धावेची गरज. रन आणि बॉल मध्ये अंतर समान. यावेळी अप्पर कट खेळलाय कॅचची संधी आहे बघूया पॉइंटचा क्षेत्ररक्षक धावतोय त्याच्या हाताला चेंडू तर लागलाय कॅच ड्रॉप झालाय 2 धावा कंप्लीट केल्या आहेत आणि बघता बघता धावा कंप्लीट केल्यात त्या 3 स्ट्रायकिंग एंडला आता वैभव 5 धावेची गरज आहे 7 बॉल 5 धावेची गरज. येणारे 7 चेंडू 5 धावेची गरज. सात बॉल 5 धावेची गरज. कट केलाय गॅप मध्ये चेंडू आहे थांबणार नाहीये लॉंग चेस आहे चेंडू चाललाय फार वेगाने जमिनी लगत येतोय उपयुक्त चौकार आणि जिंकण्यासाठी आता असतील 7 चेंडू 1 धावेची गरज. जाणार नाहीये ही नम्र विनंती आहे हर्ष तुझ्या संपूर्ण टीमला तू सांगून ठेव सामना कोणी जिंको हारो मैदानात कुठलाही खेळाडू आतमध्ये जाणार नाहीये. 7 चेंडू 1 धावेची गरज सुपर 6 मध्ये पोहोचण्यासाठी फक्त 1 पाऊल दूर रायझिंग स्टार. 6 चेंडू 1 धावेची गरज पूर्णपणे फिल्डिंग अटॅकिंग तुम्ही पाहू शकतात. हेलो सामना जिंकलाय रायझिंग स्टार संघाने केलाय तो सेमी सुपर 6 मध्ये तुम्ही पाहू शकतात आणि